नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमामध्ये सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतलेली आहेच. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, स्विमिंग आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे वेगवेगळे फायदे, अशा अनेक विषयांवर सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोतच. तो विषय कोणता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत सेक्स एज्युकेशन, सेक्स आणि स्टीम बाथ, आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, वेलकम. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र नेहमीप्रमाणे मी आज एका महत्त्वाच्या मुद्द्याने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अरेंज मॅरेज ही पद्धत सर्वश्रुत आहे. अरेंज मॅरेजमध्ये ठरवून किंवा शास्त्रानुसार पत्रिका वगैरे बघून पाहुण्या-रावण्यांना एकत्र बोलवून ही लग्न ठरवली जातात आणि पार देखील पडतात. दोन अनोळखी जीव लग्नबंधनात अडकतात आणि खरी परीक्षा जी सुरू होते ती त्यानंतर. लैंगिक आयुष्याबद्दल आपल्या समाजामध्ये उघडपणे बोलण्याची रीत नाहीये, त्यामुळे त्याबद्दल वाच्यता करणं ही जिथं निषिद्ध समजण्याची प्रथा आहे, तिथं याबद्दलच्या आवडीनिवडी, त्याबद्दल काय आणि कसं बोलणार. बरं, हे आयुष्य एवढ्या खाजगी स्वरूपाचं असतं की लग्नाआधी मुलाने किंवा मुलीने लैंगिक ज्ञान मिळवलंय का, त्याबद्दल त्यांना माहिती आहे का, हे प्रश्न निरुत्तर राहतात. यावर कोणी कधीच बोलत नाही आणि अंधाऱ्या खोलीत या क्रियेबद्दल अनभिज्ञ असलेली ती दोघं शरीरानं जवळ येतात. भीती, ओढ, अज्ञान, गैरसमज आणि अनोळखीपणा या अशा संमिश्र भावनांमध्येच ती क्रिया कशी बशी आटपली जाते. काही ठिकाणी तर अशाही चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात की लग्न होऊन महिनोन-महिने झाले, वर्षोनवर्ष उलटली, तरी योग्य शरीर संबंध प्रस्थापित झाले नाहीत, त्यामुळे त्या जोडप्याला बाळ झालं नाही. अहो, किती गंभीर आहे ही स्थिती. आणि हे सगळं पूर्वी ऐकायला मिळत होतं, पाहायला मिळत होतं, हे आहेच. पण आत्ताच्या काळात सुद्धा, या काळात सुद्धा 21व्या शतकाकडे झेपवताना सुद्धा ही स्थिती फारशी बदललेली नाही. रीतिरिवाज, संस्कृती, परंपरा या सगळ्यामध्ये लैंगिक आयुष्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयाला मिळालेलं दुर्लक्षित स्थान हे या पाठीमागचं फार मोठं कारण आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यामुळेच की काय, समाजातलं वाढलेलं घटस्फोटाचं आज दिसणारं जे मोठं स्वरूप आहे ते आपल्याला दिसतंय. यामुळेच घटस्फोट होत आहेत असं मला नाही म्हणायचं, पण वाढलेल्या घटस्फोटांच्या केसेस, लैंगिक समस्या हे त्यामधलं एक मुख्य कारण आहे, हे मात्र नक्की या ठिकाणी मी सांगू शकतो. आणि म्हणूनच या सुखी जीवनाच्या मंत्रसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी व्यासपीठाची निर्मिती आम्ही केली आणि समाजातल्या या दुर्लक्षित विषयाला समाजातल्या महत्त्वाच्या सामाजिक समस्यांपैकी एक असं स्थान देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून या विषयावर उघडपणे चर्चा होऊ शकेल, गंभीर आजाराची माहिती होऊ शकेल, त्यावर बोललं जाईल. घराघरात इतर आजारांप्रमाणे आयाबाया पुरुष आपल्या लैंगिक समस्या उघडपणे व्यक्त करू शकतील आणि न लाजता तज्ज्ञांकडे जाऊन त्याच्यावर मार्गदर्शन घेऊ शकतील, उपचार घेऊ शकतील. या सगळ्यांवरती सर काय सांगणार आहेत, काय म्हणणार आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, हे मला सगळं जाणून घ्यायचं आहेच. पण त्याआधी जाणून घेऊया आपण आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे सेक्स एज्युकेशन, सेक्स आणि स्टीम बाथ. या विषयावर आमच्या कार्यक्रमात आमच्या सोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या समस्या, अडचणी थेट तुम्ही आत्ता सरांना विचारू शकता.
त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा क्रमांक आहे 7410030228. कार्यक्रमाला सुरुवात करतोय, चर्चेला सुरुवात करतोय. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. खूप महत्वाचा विषय आहे जो मी आता नक्कीच मांडला. खूप छान प्रेझेंट केलं तुम्ही आणि वस्तुस्थिती आहे सध्या. नक्की सर याच्याविषयी बोलायचं आहेच, हो. पण एक फोन घेऊया. नक्कीच. कारण दर्शक आपली वाट घेऊया, बघतायत. घेऊया. मनोज आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला मनोज, काय समस्या आहे? हाँ नमस्ते सर, कर्नाटक से बात कर रहे सर. बोलो मनीष बोलो. हाँ दहीफले सर, डॉक्टर सर बात कर रहे हैं ना? बात कर रहा हूँ मैं, बोलिए आप. हाँ सर, एक क्वेश्चन था सर, उसके बारे में जानकारी देता. हाँ हाँ अभी हमारा वाइफ हमारे चाहती है सर, लेकिन वो वीर पीने से कुछ तो हेल्थी टेस्ट करना चाहिए क्या सर, वो जानकारी देता. अच्छा बोलते शुअरली. या ठिकाणी असाच हा महत्त्वाचा विषय. धातू सिमेंट बरेचदा तुम्हाला सांगतो प्रशांतजी, वयात आल्यानंतर हे धातू तयार होणं, सिक्रेशन तयार होणं, आपण सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक लिहिलं आहे. बरोबर. गोंधळून जातात मुलं. बऱ्याचदा मुलींना माहिती नसल्यामुळं काही पाळी आल्यानंतर घाबरतात. मुलांमध्ये वीर्य बनल्यानंतर काही द्राव बाहेर आला, तो त्यांना वाटतं इन्फेक्शन झालं का, काही वेगळंच घडतंय का, या वीर्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. वीर्याचा काउंट किती असावा तर 15 मिलियनपासून 200 मिलियन प्रति ml हा असतो. त्याचबरोबर वीर्यामध्ये 200पेक्षा जास्त प्रकारचे प्रोटीन असतात. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या एज्युकेशनमध्ये सांगतो. बऱ्याच जणांना वाटतं की फक्त ॲक्टिव्हिटी केल्यामुळे तुम्हाला एड्स आणि बाकीच्या गोष्टी होतात, तेवढंच नव्हे. डोळ्याची सिक्रेशन, त्याचबरोबर सिमेनमध्ये देखील इन्फेक्शन असेल, हेल्दी नॉर्मल सिमेन असेल तर ते कुठल्याही पद्धतीने समजा पार्टनरची संमती असेल तर त्याचा उपयोग केला तर काही त्रास होत नाही. पण तो अननोन पार्टनर इन्फेक्टेड आणि ज्याला काही अदर इन्फेक्शन असेल तर नक्कीच समोरच्याला होऊ शकतं. त्यामुळं अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचं मंत्रपुस्तक रेफर करावं. नक्कीच. पुढचा फोन घेऊया. हरकत नाही. संध्या उबाळे मॅडम आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्याची, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते. फिमेल कंडोम असतात की नाही आणि जर असतात तर कसे असतात याबद्दल सांगा सर. नक्कीच. खूप महत्वाचं. किती कौतुसात प्रश्न आहे. नक्कीच. म्हणजे सर्वांना किती जरी एज्युकेशन दिलं तर तो विषय समोर नाही गेला त्यामध्ये तुम्ही झिरो असता. बरोबर. आणि या प्रतिनिधित्व करतायत स्त्रियांचं. हे बघा, असा प्रश्न पहा, फिमेल कंडोम असतात का? अहो फक्त मेल कंडोमच ऐकलेलं आहे, पण फिमेल कंडोम देखील असतात. ते तुम्हाला जेव्हा वापराल तुमचा पार्टनर काय असतं यामध्ये माहिती, बऱ्याचदा काही कारणामुळं त्यांच्या मेल पार्टनरची इच्छा असते की मला कंडोम वापरायचा नाही. पण अशा केसमध्ये समोरची व्यक्ती ती रिस्क घेऊ शकते का? अजिबात नाही. मग ती म्हणू शकते ठीक आहे बाबा तुम्ही वापरू नका, पण मी वापरते माझ्या सेफ्टीसाठी, तुमच्या सेफ्टीसाठी. तर हे लॅटेक्स किंवा पॉलियुरेथेन या मटेरियलपासून बनवलेले असतात. स्पेशली रुटीन कंडोमपेक्षा ह्याचं माउथ वाईड असतं आणि स्वच्छ हाताने ते आपल्याला इन्सर्ट करून वाईडली समोर ठेवून अतिशय केअरफुली वापरल्यानंतर सेम प्रकारचं तुम्हाला जे निरोध म्हणून वापरायचं आहे किंवा बाळ न होऊ देणं, इन्फेक्शन न होणं, या गोष्टी देखील फिमेल कंडोमनी साध्य होत असतात. यांचं मनापासून अभिनंदन. आणि असेच प्रश्न सर्वांना अतिशय ज्ञान देऊन जात असतात. नक्कीच. सर पुढचा कॉल घेऊया. सोनाली आहेत लातूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सोनाली, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. बोला. बोला. सर पार्टनरला कमजोरी असेल व पेनल इम्प्लांट केले तर त्यामुळे सेक्ससाठी काही अडचणी येतात का, तर त्याबद्दल माहिती सांगा. एक्सलंट. किती वेल्डेड, किती अभ्यास. म्हणजे आज आपल्या ह्या मंचाचा हा उपयोग आपल्याला दिसतोय. नक्कीच. कमजोरी असलेल्या केसेसमध्ये बऱ्याचदा असं समजलं की फक्त सायकोलॉजिकल आहे असं नसतं. वय वाढल्याने, हार्मोन कमी झाल्यामुळं, त्याचबरोबर डायबिटीज ब्लड प्रेशरमुळं तुमची कठोरता कमी होत असते. भले मेडिसिन देऊन तुम्हाला उपचार दिले नीट नाही झाले, पी शॉटसारखे इंजेक्शन्स आहेत आणि ते जरी नसेल आणि इम्प्लांट, बऱ्याचदा काय असतं हे इम्प्लांट करताना अहो आपल्या पार्टनरची संमती घ्यायची असतो. घाबरलेला असतो पार्टनर, अरे बाबा तुम्ही काहीतरी इम्प्लांट बसवून येणार, काहीतरी हार्ड असणार आणि त्याचा मला त्रास झाला तर. अशा प्रकारे हे इम्प्लांट आम्ही दोघा कपलला समजावून सांगतो. तर सिलिकॉनचं बनलेलं असतं, टाकल्यानंतर 1 महिना तुम्हाला संभोग करायचा नसतो. नंतर काळजीपूर्वक आमच्या गाईडलाईन घेऊन तज्ज्ञांना भेटून जर तुम्ही त्याचा वापर केला, अतिशय छान रिझल्ट आहे. नॅचरल पद्धतीने सेन्सेशन येतं, कसलाही त्रास होत नाही, पण दोघांची संमती घेऊन. नक्कीच. सर पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. देवकर आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला देवकर, काय समस्या आहे आपली? सर नमस्ते, मी देवकर बोलतोय पुण्यामधून. बोला बोला.
बोलत राहा तुम्ही, ऐकतोय आम्ही. हा सर, माझे 2 प्रश्न आहेत. ओके. पहिला प्रश्न असा आहे की ज्यांचे किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे हो. किंवा ज्यांना किडनीचा आजार आहे, ओके. तर त्यांच्या सेक्स लाईफ बद्दल काय सांगाल? अच्छा. आणि ओके. घ्यायला पाहिजे. हा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या भावाला सिटी स्कॅनिंग मध्ये ग्लॅडर मध्ये गाठ आढळून आलेली आहे. ओके. तर त्याची पुढची ट्रीटमेंट काय गाईडलाईन्स आपण द्याल, किंवा अच्छा. पुण्यामधले कुठले डॉक्टर सजेस्ट करू शकाल का, चांगले डॉक्टर? अच्छा अच्छा, नक्कीच तुम्हाला हे दोन्ही उत्तर देतो. बाकीचे उरलेले उत्तर प्रशांतजी देतील. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे बघा, हार्ट अटॅक आला, किडनी ट्रान्सप्लांट झालं, बायपास झालं, म्हणजे आता तुमचं पूर्ण लाईफ संपलं, आता नुसतं खायचं प्यायचं आणि बसायचं अशी अजिबात नाही. हे बघा, ट्रान्सप्लांट जरी झालं असेल तर उलट तुम्हाला काम न करणारी किडनी कामात आणून दिली. फक्त काही प्रतीक्षा घेऊन त्याचं महत्त्वाचे ड्रग काय चालू आहेत, त्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला जे डायल्यूट होणारे ड्रग दिलेले असतात, हिपॅनसारखे काही ड्रग असतात. अशा केसमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल काय, त्याला जर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर आपण त्यांना हार्मोनल थेरपी आहे, सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकल ॲक्टिंग मेडिसिन आहेत. गरज पडलं तर पी शॉटसारखे इंजेक्शन देऊन त्यांना ओके करता येतं. तर ह्या ट्रान्सप्लांट केलेले पेशंट जरी असतील, नॉर्मली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करू शकतात. दुसरा प्रश्न, ब्लॅडरमध्ये कसल्याही प्रकार, ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, बऱ्याचदा त्यामध्ये बिनाईन आणि मॅलिग्नंट अशा प्रकारचे काही ट्यूमर येऊ शकतात. हे आपल्याला जास्त त्या रिपोर्टवर माहिती, पण थोडक्यात सांगेन. नुसत्या सिटी स्कॅनच्या रिपोर्टवर पाहिल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला पुढे बायोप्सी करायला लागते. आमचे सेंटर्स तुम्हाला माहिती आहे सगळ्या रिजनमध्ये आहेत, तुम्ही डिस्प्लेमध्ये पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही तज्ज्ञांना भेटल्यानंतर, त्याचं डायग्नोसिस झाल्यानंतर, गरज पडलं तर बायोप्सी घेतल्यानंतर, किंवा बऱ्याचदा बिनाईन असेल तर काळजी करायची गरज नाही. आणि बऱ्याचदा समजा आणखी काही इतर प्रकारचं त्या ठिकाणी बायोप्सी निघाली, प्रथमावस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, ती घेतल्यानंतर त्याला रिझल्ट एकदम अतिशय चांगला येत असतो. म्हणून एकच सांगेन आहे ना, बऱ्याच जण हे किडनी ट्रान्सप्लांटच नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट देखील करून येतात. खरं आहे. किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बायोप्सी, बायपास आहे, किंवा अशा कुठल्याही प्रकारची सर्जरी जरी झाली असेल तर तज्ज्ञांना भेटून त्याला काय लागू पडतं, असं काउंटरला जाऊन उगीच काहीतरी मला अशी पॉवरची गोळी देऊन टाका असं करायचं नसतं. का? बऱ्याच जणांना ह्या अँटी हायपरनेसच्या गोळ्या चालू असतात, त्यामध्ये काही नायट्रेटसारखे त्या ठिकाणी एलिमेंट असतात. अशा केसमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागते, काही दिवस ते बंद करावे लागतात, किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची मेडिसिन द्यावी लागतात. एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्हाला रिझल्ट आणि ट्रीटमेंट देखील मिळेल. नक्कीच. आणि या ठिकाणी देवकर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला. तुम्ही आत्ता विचारलं की कुठल्या तज्ज्ञ डॉक्टरांना तुम्ही सजेस्ट कराल का, तर माझं अशी विनंती आहे तुम्हाला की कोणाकडेही जाण्याच्या अगोदर तुम्ही डॉक्टर दहिफळे यांना जरूर भेटा. कारण दहिफळे हे स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट आहेत. तुम्हाला कोणत्या पद्धतीची गाईडलाईन अपेक्षित आहे, ती गाईडलाईन मला असं वाटतं की तुम्हाला डॉक्टर दहिफळे यांच्याकडेच निश्चितपणाने मिळू शकेल. पुढे जाऊया. राम आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राम, काय समस्या आहे आपली? सर हॅलो, बोला, विचार. सर माझा प्रश्न असा आहे की मला त्याच्यानंतर पुढे पुढे येतात चेहऱ्यावर. अच्छा अच्छा, सेक्स नंतर पुढे चेहऱ्यावर पुढे पुढे येतात. वय काय तुमचं? ठीक आहे, हरकत नाही. हा एक त्यांना एक सांगूया, बरेचदा हार्मोनल चेंजेस बघा, वयात आल्यानंतर हार्मोन बदललेले असतात. टेस्टोस्टेरोन आहे, बाकीचे हार्मोन्स आहेत. अशा हार्मोन्समुळे काय होतं, चेहऱ्यावर पिंपल यायला लागतात. बऱ्याच जणांना इव्हन अतिहस्तमेथून केल्याने देखील अशा प्रकारचा इफेक्ट येत असतो, कारण स्ट्रेस जनरेट झालेला असतो. बऱ्याचदा त्या ठिकाणी भीती मनात बसलेली असते, बऱ्याचदा त्या ठिकाणी कुठं तरी गिल्टी फील बसलेलं असतं. आणि अशा स्ट्रेसमध्ये राहताना त्यांना हे पिंपल्स येणं, चेहऱ्यावर अशा प्रकारचे डाग येणं, असे देखील प्रकार घडतात. काही जणांना ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जे हार्मोनल बदल होत असतात, त्या हार्मोनल बदलामुळे हे ॲक्नी येणं, पिंपल येणं, ह्या गोष्टी घडतात. तज्ज्ञांना भेटावं. नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या गाईडलाईन देऊन आणखी काय करता येईल त्याचं सेशन देता येईल. नक्की. सर, पुढचा कॉल घेऊया. निलेश आहेत गोव्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निलेश, काय समस्या आहे आपली? डॉक्टर, माझं ऍक्च्युली पोट वाढल्यामुळे माझं ना ऍक्च्युली हॅलो, बोला बोला, ऐकतोय आम्ही. पोट वाढल्यामुळे पुढे काय? माझं पोट वाढल्यामुळे ना मला ऍक्च्युली संभोग करायला अडचण होते, आणि त्यात माझं लिंग छोटं असल्यामुळे ते आताही जात. अच्छा, वय काय तुमचं? माझं वय आता 27 आहे. अच्छा, वजन किती आहे? वजन माझं आता 70 किलो. डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे?
नाही नाही असं काही नाही. बरं, म्हणजे लिंगाचा आकार लहान झाला नाही पोटामुळं तुम्हाला सहन करायला अवघड हा, जातं. लिंगाचा आकार ऑलरेडीच लहान आहे, हा. पण ते कसं आहे, पोट वाढल्यामुळे आता ते आतही जात नाही चला सांगूया तुम्हाला. असं होतं. हो नक्कीच सांगूया, तुमचं समाधान होईल. सिम्पल क्वेश्चन, ओबेसिटी. आपण काय या फिटनेसवर बोलतो, काय या योगाच्या मागे लागलेलं आहे, काय हे प्राणायाम करायचं, काय एक्सरसाइज करायचं, हे बघा स्वतःचाच तुम्ही ऑर्गन स्वतःच बघू शकत नसाल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ॲक्ट करताना इथे सांगतायत की साईज देखील लहान झाली का, प्युबिक फॅट वाढल्यामुळं त्या ठिकाणी पेनिस हे रिट्रॅक्ट केलं जातं आतमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जसं फॅट वाढायला लागतं तसं इस्ट्रोजनच्या मात्रा वाढायला लागतात, प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात, म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन देखील होतं, कमजोर देखील येते, लहान लिंग देखील येते, संबंध करायला देखील अडचण येते. त्यांना एकच सांगेन, सर्वात महत्त्वाचं इतर काही टेस्ट करून डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे का, काही हार्मोनल प्रॉब्लेम आहे का पाहिलं जाईल. आणि नक्कीच त्यांची ओबेसिटी कमी झाल्यानंतर आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट आहे, यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्याही एपिसोडमध्ये आपल्याला सरांकडून मिळते. आजच्या एपिसोडचा जो विषय आहे, जो मगाशी मी तुम्हाला सांगितला होता, सेक्स एज्युकेशन, सेक्स आणि स्टीम बाथ. आता स्टीम बाथ बरोबर एक सोना बाथ नावाचा पण प्रकार आहे. ब्रेकची वेळ झाली, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल, ब्रेककडे मी जाणार आहे. पण त्याच्या आधी ब्रेक नंतर या महत्त्वाच्या विषयावरती सर बोलणार आहेत. सोना बाथ आणि स्टीम बाथ याच्यामधला नेमका फरक काय असतो, जो बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, बिकॉज सगळ्याच्या दोन्हीच्या शेवटी बाथ हा शब्द लागला आहे, त्याच्यामुळे नक्की कळत नाही काय असतं. सोना बाथ आणि स्टीम बाथ याच्यामधला जो फरक आहे आणि या दोन्हीमधला सेक्ससाठी होणारा जो फायदा आहे, या विषयावरती सर बोलणार आहेत. त्यामुळे ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबतच्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कार्यक्रमात पुढे सरकण्याआधी विनय पाटील औरंगाबादवरून आहेत, त्यांचा कॉल आहे, तो घेऊया. नक्कीच घेऊया. बोला विनयजी, काय समस्या आहे आपली? हॅलो. बोला 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 प्रश्न विचारा तुमचा. ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत राहा. हॅलो. हा ऐकतोय, बोला बोला. बहुतेक हॅलो सर. हा बोला लवकर बोला. ऍक्च्युली मला संभोग करता वेळेस ऍक्च्युली हॅलो. हा काय होतं सांगा पुढे, आम्ही ऐकतोय, तुम्ही सांगा. संभोग करता वेळेस ऍक्च्युली माझा सेक्स टाइम ऍक्च्युली जास्त वेळ देऊ नाही शकत, तर त्यासाठी ऍक्च्युली थकवा येतो. बरं तर त्यासाठी सेक्स टाइम वाढवण्यासाठी काय करावं लागेल? बरं, वय काय तुमचं? हॅलो. वय काय? माझं सध्या 27 आहे. ठीक आहे. काय लग्न झालेलं आहे? हो. अच्छा, पहिलं काही हस्तमेतूंची सवय वगैरे होती? हॅलो. पहिलं काही हस्तमेतूंची सवय होती? बोला सर. हां ठीक आहे, चला उत्तर देऊया तुमच्या प्रश्नाला. त्यांचा टायमिंग कमी आहे आणि शीघ्रपतन आहे. हे बघा, हा शीघ्रपतन हा नॅचरली तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मिळणार. बऱ्याचदा इनिशियल अवस्थेमध्ये पहिल्यांदा तुमचा टाईम कमी असतो. बऱ्याचदा काय होतं, हे हार्मोनल चेंजेस आहेत, त्या ठिकाणी लिंगाला होणारा सप्लाय आहे, बऱ्याचदा हस्तमेतूंसारख्या सवयी असतात, त्यामुळं तुमचं माइंड जे आहे ॲक्च्युअल ॲक्टपेक्षा तुमच्या हातामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायला लागतं. सेंट्रली ॲक्टिंग बऱ्याचदा काही कंट्रोल नसल्यामुळं टायमिंग हा वाढायला लागतो, जो आहे इमिडिएट ते ड्रॉपडाऊन होतात फोरप्लेमध्ये किंवा पूर्ण ॲक्ट होण्याच्या आतच. तर एकच सांगेन, अशा वेळेला तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे, रिझल्टही चांगले आहेत, नक्कीच त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर, जो प्रश्न मी आता विचारला होता ब्रेकवर जाण्याच्या आधी, हो. स्टीम बाथ आणि सोना बाथ, येस, तर याच्यामध्ये नक्की फरक काय असतो? नक्कीच. आणि दोन्हींचा जर आपण सेक्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचा फायदा काय असतो? या ठिकाणी म्हणजे बरेच जण म्हणतात नॅचरली काहीतरी सांगा, नॅचरली कसं मला नॉर्मल राहता येईल, मग सगळं कसं लैंगिक आयुष्य नॉर्मल राहील. स्टीम बाथ म्हणजे क्लोज चेंबरमध्ये अंडर प्रेशर असलेली स्टीम असते, जी मॉइस्ट असते आणि 110 ते 130 डिग्री फॅरनहाईटला असते. त्याच्या अपोजिटमध्ये सोना म्हणजे त्या ठिकाणी ड्राय हीट असते. एका लाकडी चेंबरमध्ये दगडं जी आहेत ती गरम करून त्यातनं जी हीट बाहेर पडते, ती हीट जवळपास 150 ते 200 फॅरनहाईटच्या वर असते. दोन्हीचाही फायदा होतो आपल्याला त्या ठिकाणी ऑर्गनकडं, स्किनकडं सप्लाय वाढण्याचा, आणि नक्कीच तुमचं
तब्येत म्हणा, त्याचबरोबर लैंगिक आयुष्य आहे, त्यामुळं सुदृढ बनता हा डिफरन्स आहे. पण कोणी कोणती घ्यावी याला काही लिमिटेशन आहेत ते आपण नंतरच्या भागात डिस्कस करू शकतो. नक्कीच. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे आपला जो Quiz time. महत्त्वाचा विषय क्विज टाइम. कारण अच्छा. अनेक आपले जे प्रेक्षक आहेत ते हो, नेहमीच त्यांना वाट याची बघत सहभाग घ्यायचा असतो. नक्कीच सांगूया. मागच्या वेळचे विजेते बिपिन शेटे नाशिकचे आपल्या सेंटरला आले, त्याने गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहेत, लुब्रिकंट आहेत, हे देखील आपण लॉन्च केलेले आहेत. ते तुम्हाला नक्कीच न्यायचं असेल तर असं तुम्हाला सहभाग घ्यायला लागेल. क्विजमध्ये तुमचा फोटो देखील दिसेल, तुम्हाला काउन्सिलिंग देखील त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट होतं या ठिकाणी ते आल्यानंतर. आणि आता असं सहभागी होण्यासाठी एखादा आपल्याला उत्तर देण्यासाठी प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. काढा काढूया. चिठ्ठी, बघूया. येस. नाही पण हा मागच्या वेळेसचा जो विनर आहे कोण आहे ते पाहायचं हो, आपल्याला. हो, हो. नंतर प्रश्नाकडे जाऊया. नक्कीच. आता गेलो आपण रत्नागिरीला. अभिषेक लांजेकर. अभिषेक लांजेकर अभिनंदन. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? स्टीम बाथ म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर किती असतं आणि किती वेळ घ्यायला पाहिजे. स्टीम बाथमध्ये आताच सांगितल्याप्रमाणे क्लोज चेंबरमध्ये एका प्रेशरमध्ये असलेली स्टीम असते, गरम असलेली स्टीम, मॉइस्ट असलेली. जवळपास 15 ते 20 मिनटं ती घ्यायची असते आणि त्याचं टेम्परेचर 110 डिग्री ते 130 डिग्री फॅरेनहाईट असतं. अतिशय अचूक उत्तर, यांचं मनापासून अभिनंदन. ते आपल्या जवळच्या सेंटरला जाऊन ते गिफ्ट कलेक्ट करावं. आणि असं सहभागी होण्यासाठी आता प्रश्न विचारायला लागेल. हो. स्टीम बाथ आणि सोना बाथ यामध्ये काय फरक असतो, कुणी कुणी घ्यायला पाहिजे आणि त्याचा सेक्ससाठी कसा फायदा होतो. शो मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शो पाहता येईल. टेक्स्ट करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, डिरेक्टली फोन लावून उत्तर द्या. यामध्ये सहभागी व्हा, बक्षीस मिळवा, गिफ्ट घ्या, काउन्सिलिंग करून घ्या आणि तुमचं जे लैंगिक आयुष्य आहे, तुमचं जे सुखी जीवन जे आहे ते सुखी करण्यासाठी हे सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक आहेच, पण ते रेफर करा. तुमचा सहभाग असाच ठेवा. आणि प्रशांतजी काही त्यांना सांगू शकता आणखी? नक्कीच. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि अशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकतं. सरांचं पुस्तक आहे सुखी जीवनाचा मंत्र, हेही तुम्ही खरेदी करू शकता. त्याकरताचे सगळे संपर्क क्रमांक आता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. सरांची सेंटर्स आहेत, औरंगाबाद आहे, पुणे आहे, नाशिक आहे, कल्याण आहे, नेरूळ आहे, दादर आहे, अंधेरी आहे. तर या ठिकाणी कोणत्याही सेंटरला तुम्ही जाऊ शकता. सरांना प्रत्यक्षात जाऊन भेटू शकता. तुमच्या या ज्या काही अगदी खाजगी स्वरूपाच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांच्यावरचं जे मार्गदर्शन तुम्हाला अपेक्षित आहे ते तुम्हाला निश्चितपणाने मिळेल. त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने सरांना भेटू शकता. आणि दर शुक्रवार तर आपला सगळ्यांचा आहेच, त्यामुळे पुढच्याही शुक्रवारी आपण भेटणारच आहोत. सर तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच इथेच थांबतोय. पुढच्या शुक्रवारी नक्की भेटूया 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार.